कालवी कशी तयार होतात तर याच्यामध्ये पण मेल आणि फिमेल असे दोन प्रकार असतात. आणि ही फोडायची कशी ती बघूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी आहे पावस गावातील खाडीमध्ये, जिथे की इथून पुढे जो दिसतोय तो समुद्र लागतो आणि इथे नदी आहे, गौतमी नदी. आणि नदीच्या आणि समुद्राच्या मध्ये ही आपली पावसची खाडी आहे. खाडीमध्ये कालवी आहेत, मुळे आहेत, शिदाने आहेत, खुबे असे भरपूर सारे प्रकार आहेत माशांचे, जे की आज आपण शोधणार आहोत. त्याच्यापैकी आपण आता कालवी बघणार आहोत. तर कालवी म्हणजे दगडाला अशी चिकटलेली असतात, किंवा दगडाला अशी चिकटलेली कालवी असतात, किंवा अशी वेगवेगळी सिंगल सुद्धा मिळतात आपल्याला. पण आता ह्या चिखलामध्ये आपल्याला शोधायचं आहे की कोणती कोणती मोठी मोठी जी असतील कालवी ती पकडायची. याच दगडाला ही आहेत ती आपण काढून पण घेऊन जाऊ शकतो. सिंगल आहे ती, खूप छोटी आहे ती. याच्यापेक्षा मोठी कालवी आहे ती पुढे समुद्रामध्ये मिळतात, खडपामध्ये. आपल्याला आता हे एक मोठं कालवं भेटलं आहे. ह्याला ओळखायचं कसं, तर हे मोठं कालवं असतं ते, त्याचं हे जे तोंड आहे ते मोठं असतं. म्हणजे हे जे कवर आहे त्याचं ते बायवॉल्व असतात, म्हणजे त्यांना द्विदल असतात. हे वरचा भाग आहे तो त्याची झाकण आहे, आणि आतमध्ये खोल येते, तर ते त्याच्या आतमध्ये त्याचं मांस असतं. आणि इथून आपण फोडू शकतो किंवा इथून आपण फोडू शकतो. या कालवींमध्ये प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत, जे विटॅमिन B12 आहे ते याच्यातून मिळतं आणि शरीरासाठी चांगली असतात. अशीच आपल्याला खूप सारे शोधायचे आहेत. आता हे आपण फोडून बघूया याच्या आतमध्ये कसं असतं ते कालवं. या साईडने फोडू शकतो किंवा या साईडने फोडू शकतो. हे जे जॉईंट आहे ना याचा, इकडे टोक मारलीस की मग ते पूर्ण कवच निघून जाईल. येस, ते बाजूला तर जॉईंट तोडून टाकून कालू बाजूला काढायचा. ओके. कालवी कशी तयार होतात तर याच्यामध्ये पण मेल आणि फिमेल असे दोन प्रकार असतात. आणि जी फिमेल असते ती लार्वी सोडते, म्हणजे त्याची अंडी आहे ती पाण्यामध्ये सोडते. आणि नंतर मग ते अंड आहे ते जिथे दगड मिळेल किंवा जिथे असं रिकामं शिंपल्याचं किंवा कालव्याचं जे कवच आहे ते मिळेल त्याला, तिकडे जाऊन चिकटते आणि मग ते आपलं आवरण तयार करते. मग त्याच्यावरती पहिला थर, दुसरा थर असे ते कॅल्शियमचा थर जमा करते आणि मग ते आपल्याला कवर करून घेते. याच्यामध्ये फिल्टर करते ती स्वतःला, म्हणजे पाणी आहे ते फिल्टर करून आतमध्ये घेते. तर त्याच्यामुळे याच्या आतमध्ये आहे ते पूर्ण स्टराईल पाणी असतं आणि आतमध्ये क्षार नसतात म्हणजे मीठ नसतं त्याच्यामध्ये, वाळू जात नाही. आणि जो कोणी मोठा कालवा असतो तिकडे कन्याकुमारी वगैरे त्या साईडला मिळतात, ते त्याच्यामध्ये पर्ल मिळतात आपल्याला, ते मोती मिळतात. तो ऑयस्टर असतो, त्याच्यामध्ये एखादा वाळूचा कण गेला की मग त्या कणावरतीच थर जमा होतात कॅल्शियमचे आणि मग त्याच्यातून मोती तयार होतो. याच्यातून मोती तयार होत नाही आपल्या इथे. तोडाईला पण जाऊया स्वराने. काय तोडाई? तोडाई नाही माहिती? तोडाई म्हणजे शिंपल्याचाच प्रकार असतो, तसं काळा काळा दिसतो आणि तो खणून काढायला लागतो. 1 फूट हात आतमध्ये असतो वाळूच्या. म्हणजे त्याला शोधायला गेले की तो कळतं त्याला की आम्हाला शोधायला आले, मग तो पळत आतमध्ये जातो आणि तेवढं मग ते खणायला लागतो, सळीने वगैरे असं खणायला लागतं. आणि त्याच्यानंतर शिदानेच बोलतात ना, शिदाने बोलतात आमच्या इकडे. ते शिदाने आहेत ते खडपामध्ये असतात आणि मोठे दगड असतात खडपामधले, जिकडे वाहतं पाणी असतं खडपाच्या खाली असतात. ते खडप उलटा करून तिकडून काढायला लागतात. मोठी कालवी पण खडपाचा उलटा करून काढायला लागतात. कालवी काढताना खूप जपून काढायला लागतात. माझा पहिला कट झालेला आहे
आणि पाय पण कापतात, त्याच्यामुळे चप्पल वगैरे सगळं घालून यायचं, बूट्स वगैरे व्यवस्थित. अरे हे बघ, कालवी काढता काढता मला मुळा सापडलाय. ह्याच्यापेक्षा मोठा मुळा असतो तो कांदळ बनत असतो, त्याला मारई बोलतात. आणि ह्याच्यासारखा शिंपला असतो, असा थोडासा लंब वर्तुळाकार असतो, त्याला काय बोलतात, शिलवा, शिलवा बोलतात ना. हां. आणि दुसऱ्या त्याच्यापेक्षा शिलवाच्यापेक्षा मोठे असते ती तोडई असते. आणि त्याच्यानंतर काय असतं इकडे, मुळा आहेच. इथे शिदाणे, शिदाणे माहिती ना, ग्रीन ग्रीन कलरचे असतात, म्हणजे हिरव्या कलरचे असतात, ते खडपात भेटतात, ते मगाशी सांगितले ते शिदाणे. त्याच्यानंतर मोठी कालवी, असे भरपूर प्रकार आहेत कालव्यांचे. तर आमचं बहुतेकचं आता कालवी जमा करून झाली आहेत आणि आता आम्ही निघालो. तर एवढी कालवं आम्ही आता काढली आहेत, चला फोडून खाऊया. ह्या कालवीची तुम्ही मसाला फ्राय करू शकता, किंवा कालवी तव्यावरती तळून खाऊ शकता, किंवा कालवीची कढी करू शकता. कढी खूप छान लागते, एकदा करून बघा. आम्ही कालवं आणलेली आहेत घरी, आणि आता ही कालवं आहे ते आम्ही आता फोडतोय, आणि याचं सुका करणार आहोत, सांबार करणार आहोत, सगळं काय करणार आहोत. चला तर मग आता कालवं फोडूया. कशी ही फोडायची कशी ती बघूया. इथे इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, अशी कालवं दिसतात आपल्याला. म्हणजे हे जे साईडचं कवर आहे त्याच्या आतमध्ये कालू आहे, तर हे आपल्याला फोडायचं आहे. ही त्याची आउटलाईन आहे, आणि ही जॉईंट आहे, इथून ते तिकडे जॉईंट झालेलं आहे. तर इकडे पण फोडू शकतो, किंवा इथून पण फोडू शकतो. इथून फोडायचं झालं तर असं फोडायचं. हे आपल्याला भेटलंय, तिकडे दाखव. बस आम्ही सगळी फोडून घेतो. तर ही कालवं आम्ही आता फोडून काढली आहेत, आणि ही कालवं साफ केल्यावरती खाण्यासाठी तयार आहेत. म्हणजे याच्यामध्ये वाळू किंवा कवच जर राहिलं असेल कालवीचं तर ते काढून टाकायचं, आणि मग ती शिजवायची. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.